नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांसाठी अधिक महिन्यानंतर सुरू होणारा जून महिना साधा नसणार आहे. कारण ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की काही गोष्टी अचानक बदलतील. काही लोकांच्या आयुष्यात नवे मार्ग उघडतील, तर काहींना जुन्या चुका पुन्हा समोर येताना दिसतील. विशेष म्हणजे या जून महिन्यात मेष राशीच्या लोकांनी घेतलेला एक निर्णय पुढची अनेक वर्ष ठरवू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मध्येच अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात ज्या तुम्हाला त्रास सुद्धा देऊ शकतात आणि काही चांगल्या गोष्टीसुद्धा घडू शकतात. मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल, लग्नाबद्दल, बिझनेसबद्दल, नोकरीबद्दल, शिक्षणाबद्दल, भविष्याबद्दल, तर तुम्ही दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. आम्ही तुमची पत्रिका बघून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू. त्यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करावा. मित्रांनो, अधिक महिना संपल्यानंतर ग्रहांची ऊर्जा वेगाने बदलायला सुरुवात होईल आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम मेष राशीवर जाणवेल. मित्रांनो, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या कामात अचानक वेग येईल. जे काम अनेक दिवसांपासून अडकलेले होते ते आता पुढे सरकताना तुम्हाला दिसेल. काही लोकांना नवीन कामाच्या संधीसुद्धा मिळू शकतात, तर काहींना जुना थांबलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जूनमध्ये कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका. कारण तुमच्या भोवती दोन प्रकारचे लोक असतील. एक जे तुमच्या यशामुळे आनंदी होतील आणि दुसरे जे शांतपणे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः ऑफिस, व्यवसाय आणि पैशाच्या व्यवहारात कागदपत्र नीट तपासल्याशिवाय पुढे जाऊ नका. मित्रांनो, मेष राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात जूनमध्ये जुनी व्यक्ती परत पुन्हा येऊ शकते. ज्याच्याशी बोलणे बंद झाले होते त्यांच्याकडून अचानक मेसेज किंवा कॉल येण्याची शक्यता आहे. काही जुन्या प्रेमाची आठवण तुम्हाला त्रास देऊ शकते, तर काहींच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते. पण इथे ग्रह एक इशारा देत आहे, भावनांच्या भरात मोठा निर्णय घेऊ नका. कारण जूनच्या मध्यामध्ये एक अशी परिस्थिती येऊ शकते जिथे तुम्हाला शक्य आणि सत्य, दिखावा यात फरक ओळखावा लागेल. लग्न झालेल्या लोकांसाठी हा काळ थोडा संवेदनशील राहू शकतो. छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जूनमध्ये मेष राशीच्या लोकांनी शरीराकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. कारण विशेषतः झोप कमी होऊ शकते, डोकेदुखी वाढू शकते, थकवा तुम्हाला जाणवू शकतो आणि मानसिक ताणसुद्धा वाढू शकतो. काही लोकांना जुन्या त्रासाची पुन्हा आठवण होऊ शकते. म्हणून वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि राग कमी ठेवणं गरजेचं आहे. कारण या महिन्यात तुमचा स्वभाव थोडा चिडचिडा होऊ शकतो. मित्रांनो, आता जूनमधील एक सर्वात मोठी घटना, जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अचानक भाग्याची साथ तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होतील. काही लोकांना प्रवासाच्या संधी मिळतील, काहींना नवीन ओळखीमुळे फायदा होईल, तर काहींच्या आयुष्यात अचानक धनलाभाचे योग तयार होतील. विशेष म्हणजे जूनच्या शेवटच्या दिवसात एक शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही बातमी नोकरी, पैसा, घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित असू शकते. पण मित्रांनो, या महिन्यात एक गोष्ट अजिबात करू नका, कोणालाही तुमच्या पुढच्या योजना सांगू नका. कारण ग्रह सांगतात की मेष राशीच्या लोकांना जूनमध्ये नजर लागण्याचे योग जास्त आहेत. म्हणून शांतपणे काम करा आणि यश मिळाल्यानंतर गोष्टी लोकांसमोर आणा. मित्रांनो, तुमच्या जूनमध्ये काही शुभ गोष्टी तुमच्यासाठी आहेत. त्या म्हणजे शुभ रंग लाल किंवा केशरी असेल, शुभ दिवस जून महिन्यात मंगळवार आणि रविवार असेल आणि शुभ अंक 1 आणि 9 असेल. आणि या महिन्यात ओम अंगारकाय नमः, ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला मानसिक शांतता देऊ शकतो. तर मित्रांनो, मेष राशीसाठी अधिक महिन्यानंतरचा जून महिना मोठे बदल घेऊन येणार आहे. काही गोष्टी तुम्हाला सावध करतील, तर काही गोष्टी आयुष्यातील नवी दिशा देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका आणि स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.